friend. Today we want to start with the next point in the mechanism of respiration. Already we studied about the 3 points. So that is nothing but the breathing, external respiration and internal respiration. In internal respiration we studied the first point, so that is nothing but the transport of oxygen. Now today we want to start with the transport of CO2. आपण बघा मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन मध्ये 4 स्टेप आहेत म्हणून सांगितल्या. त्या 4 स्टेप पैकी पहिली स्टेप आपण सांगितली ब्रीदिंग, की ज्याच्यामध्ये श्वास आतमध्ये घेतला जातो आणि बाहेर सोडला जातो. तर ती जी प्रोसेस आहे तर त्याला ब्रीदिंग असं आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनचा समावेश होतो. त्याच्यानंतर आपण दुसरी स्टेप शिकलो तर ती म्हणजे एक्सटर्नल रेस्पिरेशन, की ज्याच्यामध्ये आपल्या अल्व्होलस मध्ये जो ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड जो येणार आहे तर तो कसा एक्सचेंज होतो तर ते आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये शिकतो. आणि त्याच्यानंतर इंटरनल रेस्पिरेशन जे आहे, की जे रेस्पिरेशन ब्लड आणि टिश्यू या लेवलवरती होताना पाहायला मिळतं आणि ते होत असताना त्या ठिकाणी एक्सचेंज ऑफ गॅसेस जे आहेत, फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड जो सेलमध्ये तयार झालेला आहे किंवा टिश्यूमध्ये तयार झालेला आहे तर तो ब्लडमध्ये मिक्स होणं आणि तिथून तो परत अल्व्होलसमध्ये येणार, किंवा अल्व्होलसमध्ये असणारा ऑक्सिजन जो आहे तर तो ब्लडमध्ये मिक्स होणं आणि ब्लडमधून परत टिश्यू पर्यंत किंवा सेलपर्यंत जाणार. तर ती जी प्रोसेस आहे तर त्याला आपण इंटरनल रेस्पिरेशन असं म्हणतो. त्या इंटरनल रेस्पिरेशन पैकी पहिला पॉईंट जो आहे तर तो म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. तो आपण लास्ट लेक्चरला शिकलेलो. आज आपल्याला ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. कार्बन डायऑक्साईड हा कसा ट्रान्सपोर्ट होतो टिश्यू पासून ब्लड मध्ये आणि परत ब्लड पासून टिश्यू मध्ये, टिश्यू पासून ब्लड मध्ये आणि परत ब्लड मधून अल्व्होलस मधून तो बाहेर कसा पडतो याचा आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. सो कार्बन डायऑक्साईड इज सोल्युबल इन ब्लड मध्ये तो सोल्युबल आहे. आपण सांगितलं ब्लड इज द फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू विच इज मिसोडर्बल इन ओरिजिन विच कन्सिस्ट ऑफ 2 components, that is nothing but the blood cell and प्लाझ्मा. त्यापैकी आपण सांगितलं प्लाझ्मा जो आहे तर तो जवळजवळ 55% असलेला पाहायला मिळतो आणि प्लाझ्मा जो आहे तर तो लिक्विड पार्ट आहे विच कंटेन नियर अबाउट 90 to 92% वॉटर. प्लाझ्मामध्ये जवळजवळ 90 ते 92% पाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग हा जो कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो बघा सोल्युबल आहे. तो आरबीसी आणि प्लाझ्मामध्ये सोल्युबल होतो आणि त्याच्यानंतर विच इज ट्रान्सपोर्टेड इनटू 3 डिफरंट फॉर्म्स. 3 वेगवेगळ्या प्रकारे कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो ट्रान्सपोर्ट होताना पाहायला मिळतो. त्याच्यापैकी पहिली स्टेप जी आहे बाय द प्लाझ्मा इन सोल्युबल फॉर्म, म्हणजे प्लाझ्मा थ्रू कार्बन डायऑक्साईड सोल्युबल फॉर्म मध्ये त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होतो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तर तो म्हणजे बाय द बायकार्बोनेट आयन्स. जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो बायकार्बोनेट आयनच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी एक्सचेंज होताना पाहायला मिळतो किंवा ट्रान्सपोर्ट होताना पाहायला मिळतो. आणि तिसरी जी स्टेप आहे तर ती म्हणजे बाय आरबीसी. आरबीसी म्हणजे आपण सांगितलं रेड ब्लड कॉर्पस्कल आपण ज्याला म्हणतो किंवा ज्याला तांबड्या पेशी किंवा इरिथ्रोसाइट्स असं म्हणतो. तर या 3 वेगवेगळ्या पद्धतीने कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो ट्रान्सपोर्ट होताना पाहायला मिळतो. कुठून? टिश्यू पासून. या ठिकाणी आपण हा जो रिजन दाखवलाय तर तो टिश्यू किंवा सेल लेवल, या सेल लेवल मधून तो इकडे ब्लड मध्ये ट्रान्सपोर्ट होणार आहे. ब्लड मध्ये हा जो बाहेरचा भाग दाखवलाय तर तो म्हणजे प्लाझ्मा आणि त्याच्यानंतर हा जो सर्कलने दाखवलेला साधारणतः अंडाकृती भाग जो आहे तर तो म्हणजे ब्लड सेल. ब्लड सेल मधून पण तो ट्रान्सपोर्ट होत आहे आपण सांगितलं बाय आरबीसी. त्याच्यानंतर तो बायकार्बोनेट आयन जे आहे तर त्याच्या स्वरूपात पण ट्रान्सपोर्ट होतो आणि त्याचबरोबर प्लाझ्मा मधून पण तो ट्रान्सपोर्ट होतो. 1 बाय 1 आपल्याला हे 3 स्टेप जे आहेत तर त्या स्टडी करायच्या. याच्यामध्ये पहिली स्टेप मी काय सांगितलं बाय प्लाझ्मा इन सोल्युबल फॉर्म. हा जो कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो प्लाझ्मा मधून सोल्युबल फॉर्म मध्ये ट्रान्सपोर्ट होताना पाहायला मिळतो. या ठिकाणी बघा कार्बन डायऑक्साईड जो आहे विच कंबाइन्स विथ द वॉटर, पाण्याबरोबर त्याचं कॉम्बिनेशन होतं आणि त्याच्यापासून H2CO3 जे आहे त्याला आपण कार्बोनिक ऍसिड असं म्हणतो. तर ते कार्बोनिक ऍसिड मध्ये त्याचं रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा जो कार्बन डायऑक्साईड जो आहे की साधारणतः 7% 7% ऑफ द कार्बन डायऑक्साईड विच इज ट्रान्सपोर्टेड थ्रू द प्लाझ्मा थ्रू ट्रान्सपोर्ट होताना पाहायला मिळतं. या ठिकाणी ही रिॲक्शन आपण पाहू शकतो किंवा इथे आपण लिहिलेले आहे. त्याच्यामध्ये बघा हा टिश्यू मधला असणारा CO2 जो आहे तर तो प्लाझ्मा मध्ये मिक्स झाला आणि आपण सांगितलं की प्लाझ्मा मध्ये जवळजवळ 90 ते 92% पाणी आहे आणि मग हा कार्बन डायऑक्साईड हा वॉटर बरोबर कंबाईन होतो. CO2 combines with the water to form the H2
CO3 H2CO3 इज नथिंग बट दी कार्बोनिक ऍसिड. आलं लक्षात? कार्बोनिक ऍसिड मध्ये त्याचं रूपांतर होतं. परंतु बघा हे जे कार्बोनिक ऍसिड जे आहे तर ते अनस्टेबल कंपाऊंड आहे आणि हे जे ट्रान्सपोर्ट होतं ते अगदी स्लोली होताना पाहायला मिळतं. आपण सांगितलं फक्त 7% 7% CO2 जो आहे तर तो ट्रान्सपोर्ट होताना पाहायला मिळतो. आणि हे जे कार्बोनिक ऍसिड जे आहे कार्बोनिक ऍसिड तर हे कार्बोनिक ऍसिड अनस्टेबल कंपाऊंड आहे. परत त्याच्यामधून त्या ठिकाणी HCO3 मायनस आयन्स आणि H आयन्स जे आहेत तर ते सेपरेट होताना पाहायला मिळतात की जे परत विच बाइंड्स टू दी प्रोटीन की जे प्रोटीन आपण सांगितलं की ब्लड मध्ये आरबीसी आहे आणि त्या आरबीसी मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं तर ऑक्सिजन कंडक्टिंग प्रोटीन जे आहे त्याला आपण हिमोग्लोबिन असं म्हणतो तर त्याच्याशी कंबाईन होऊन याच्या रूपांतर HB शी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण ते नंतर पाहणार आहोत. फक्त पहिल्यांदा लक्षात घ्या पहिली स्टेप जी आहे ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 थ्रू दी प्लाझ्मा इन सोल्युबल फॉर्म. त्याच्यामध्ये लक्षात आलं तर या ठिकाणी हा जो टिश्यू लेवल वरती तयार झालेला कार्बन डायऑक्साइड जो आहे तर तो प्लाझ्मा मध्ये मिक्स होतो आणि प्लाझ्मा मध्ये मिक्स होऊन त्या ठिकाणी प्लाझ्मा मध्ये असं वॉटर जे आहे तर त्याच्याशी कंबाईन होतो आणि त्याचं रूपांतर हे त्या ठिकाणी कार्बोनिक ऍसिड मध्ये झालेलं पाहायला मिळतो. आणि हा जो रेट जो आहे मिक्सिंग ऑफ CO2 तर तो स्लो असलेला आपल्याला पाहायला मिळतो ॲज कंपेअर टू मिक्सिंग ऑफ CO2 इन दी आरबीसी मध्ये किंवा कार्बोनिक ऍसिड रूपांतर होण्यामध्ये किंवा त्याचबरोबर हे जे HCO3 आयन जे आहे मायनस आयन्स तर बायकार्बोनेट आयन्स आपण त्याला म्हणतो तर त्याच्यापेक्षा हा जो रेट जो आहे तर तो स्लो असलेला पाहायला मिळतो. पहिली स्टेप लक्षात आली तर ती म्हणजेच बाय प्लाझ्मा इन सोल्युबल फॉर्म. त्याच्यानंतर दुसरी जी स्टेप आहे तर ती म्हणजे बायकार्बोनेट आयन्स नियर अबाउट 70% दॅट मीन्स इन मराठी कॉल्ड 70% कार्बन डायऑक्साइड जो आहे तर तो बायकार्बोनेट आयनच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी टिश्यू मधून ब्लड मध्ये मिक्स होताना आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी बघा जो रिलीज झालेला CO2 जो आहे दी CO2 रिलीज फ्रॉम द टिश्यू ऑर सेल which diffuses into the plasma and RBC. काय होतंय बघा जो CO2 कार्बन डायऑक्साइड जो टिश्यू मध्ये तयार झालेला आहे तर ती डिफ्युजन प्रोसेस द्वारे त्या ठिकाणी काय होतं टिश्यू मधून प्लाझ्मा मध्ये किंवा RBC मध्ये जो आहे तर तो एंटर होताना पाहायला मिळतो. म्हणून आपण या ठिकाणी काय सांगितलंय दी CO2 releases from the tissue or cell diffuses into the plasma and RBC. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इन RBC CO2 combines with the water. RBC मध्ये काय होतं तर तो कार्बन डायऑक्साइड जो आहे तर तो वॉटरशी कंबाईन होतो. CO2 जो आहे तो वॉटरशी कंबाईन होतो आणि त्याच्यापासून कार्बोनिक ऍसिड जे आहे तर ते तयार होतं इन प्रेझेन्स ऑफ दी झिंक कंटेनिंग एन्झाइम. सो दॅट झिंक कंटेनिंग एन्झाइम व्हिच इज नथिंग बट दी कार्बोनिक अनहायड्रेट्स टू फॉर्म दी कार्बोनिक ऍसिड की ज्याच्यापासून परत कार्बोनिक ऍसिड जे आहे तर ते तयार होतं. हे कार्बोनिक ऍसिड जे आहे सो व्हिच इज ओनली फाउंड इन दी आरबीसी अँड नॉट इन दी प्लाझ्मा. लक्षात येते बघा हे कार्बोनिक ऍसिड जे आहे आपण इथं शॉर्ट मध्ये C असं लिहिलेलं आहे तर हे कार्बोनिक ऍसिड फक्त आणि फक्त आरबीसी मध्ये प्रेझेंट असलेलं पाहायला मिळतं आणि ते प्लाझ्मा मध्ये ऍब्सेंट असलेलं पाहायला मिळतं. आता बघा ज्यावेळेस आपण सांगतो बायकार्बोनेट आयनच्या स्वरूपात कार्बन डायऑक्साइड जो आहे तो कंबाईन होऊन त्याच्यानंतर तो बाहेर फेकला जातो तर ते होत असताना त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जो आहे तो कार्बोनिक अनहायड्रेट हे जे एन्झाइम आहे की जे झिंक कंटेनिंग एन्झाइम आहे तर त्याचा महत्त्वाचा रोल असलेला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर मग ते कार्बोनिक ऍसिड जे आहे तर आपण कार्बोनिक अनहायड्रेट एन्झाइम जे आहे तर ते फक्त आरबीसी मध्ये आणि प्लाझ्मा मध्येच प्रेझेंट असलेलं पाहायला मिळतं. इथं बघा हा कार्बन डायऑक्साइड जो आहे ती जो टिश्यू मधून डिफ्यूज झाला डिफ्यूज होऊन ब्लड सेल मध्ये गेला आणि ब्लड सेल ज्याला आपण आरबीसी असं म्हणतोय तर त्या आरबीसी मध्ये गेला तो वॉटरशी कंबाईन झाला आणि कंबाईन होऊन त्याचं रूपांतर जे आहे तर ते H2CO3 म्हणजेच त्यालाच आपण काय म्हणतोय कार्बोनिक ऍसिड जे आहे तर त्याच्याशी होतं. आणि हा जो रेट जो आहे डिफ्युजनचा किंवा कॉम्बिनेशनचा तो फॉर्म कार्बोनिक ऍसिड तर ते कार्बोनिक ऍसिड जे आहे तर तो रेट फास्ट असलेला पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर हे सुद्धा कार्बोनिक ऍसिड जे आहे विच इज ऑल्सो अनस्टेबल कंपाऊंड. अनस्टेबल असल्यामुळं त्या ठिकाणी ते नंतर डिसोसिएट होतं आणि त्याच्यापासून HCO3 बायकार्बोनेट आयन्स आणि त्याचबरोबर H आयन जे आहे तर ते त्या ठिकाणी रिलीज होताना पाहायला मिळतं. बघा H आयन जे आहेत तर ते त्याच्यापासून सेपरेट झाले त्यामुळं आरबीसी मधला H आयन कॉन्सन्ट्रेशन जे आहे तर ते इन्क्रीज होताना पाहायला मिळतं. त्याच वेळेस प्लाझ्मा मध्ये असणारे H आयन कॉन्सन्ट्रेशन जे आहे तर ते कमी असलेलं पाहायला मिळतं. आणि त्याच्यामुळं मग परत काय होतं तर हे H आयन
आणि त्याचबरोबर अजून एक त्या ठिकाणी रिॲक्शन होते तर ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो हिमोग्लोबिन जे आहे आपण त्याला प्रोटीन असं म्हणतो हेम प्रोटीन तर त्या हिमोग्लोबिनशी कंबाईन होतं आणि त्याचं रूपांतर HbCO3 जे आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतं आणि ही HbO3 जो आहे तर तो त्या ठिकाणी O2 Hb म्हणजे ऑक्सिजन जो आहे तर तो रिलीज होतो आणि रिलीज झालेला ऑक्सिजन परत त्या ठिकाणी सेल मध्ये त्या ठिकाणी यूज केला जाणार आहे फॉर जनरेशन ऑफ एनर्जी जी आहे तर ती जनरेशनसाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे आणि याच वेळेस बघा हे जे ब्लड मधला असणारा पीएच जो आहे तर तो मेंटेन करण्यासाठी हा H आयन प्लस आपण सांगितलं की हे प्लाझ्मा जे आहे विच कंटेन डिफरंट टाइप्स ऑफ सॉल्ट प्लाझ्मा मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सॉल्ट्स प्रेझेंट असतात आणि त्याच्यापैकी सोडियम आणि पोटॅशियम सॉल्ट जे आहे त्याच्यामध्ये बघा Na+ आणि त्याचबरोबर K+ ह्याचा सॉल्ट जे आहे त्याला आपण सोडियम आणि पोटॅशियम असं म्हणतो तर त्याचाही त्या ठिकाणी महत्त्वाचा रोल असलेला पाहायला मिळतो त्यामध्ये Na आणि K+ आयन जे आहेत तर ते कंबाईन होतात बायकार्बोनेट आयनशी आणि त्याच्याद्वारे NaHCO3 जे आहे सोडियम बायकार्बोनेट हेही तयार होतं किंवा तेच या ठिकाणी असणारे बायकार्बोनेट आयन जे आहेत तर ते पोटॅशियमशी कंबाईन होतात आणि त्याचं रूपांतर पोटॅशियम बायकार्बोनेट असंही होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि ह्याच्याद्वारे त्या ठिकाणी असणारा जो पीएच चा बॅलन्स जो आहे तर तो पीएच बॅलन्स त्या ठिकाणी मेंटेन केला जातो आणि H आयन जे आहे तर त्या ठिकाणी बफर म्हणून ऍक्ट होतं म्हणजेच किंवा त्याचबरोबर Hb जे आहे सेल मध्ये असणारा आरबीसी मध्ये असणारा Hb ज्याला आपण हिमोग्लोबिन असं म्हणतो तर तो हिमोग्लोबिन जो आहे तर तो ब्लडचा पीएच जो आहे तर तो मेंटेन करण्यामध्ये या ठिकाणी मदत होते त्याचबरोबर या ठिकाणी क्लोराइड आयन जे आहे तर ते क्लोराइड आयन आरबीसी जे आहे तर त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट होताना पाहायला मिळतात आणि ही जी प्रोसेस आहे शिफ्टिंग ऑफ द क्लोराइड आयन्स इनटू द आरबीसी किंवा या ठिकाणी जी प्रोसेस होते क्लोराइड आयन शिफ्ट होण्याची तर त्याला क्लोराइड शिफ्ट असं हे म्हटलेलं आहे कुठं ट्रान्सपोर्ट होतं टुवर्ड द प्रोटीन कोणतं प्रोटीन तर Hb जे आहे हिमोग्लोबिन जे आहे आणि ते हिमोग्लोबिन आपण सांगितलं की ते कुठे प्रेझेंट आहे विच इज प्रेझेंट इन दी आरबीसी ओनली आरबीसी मध्येच हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे हिमोग्लोबिन हे प्रोटीन आहे आयर्न कंटेनिंग प्रोटीन आहे आपण सांगितलं की एका हिमोग्लोबिन मध्ये 4 आयर्न ॲटम जे आहेत तर ते प्रेझेंट असलेले पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे 4 ऑक्सिजन ॲटम जे आहेत तर ते कंबाईन होतात जे आपण ऑक्सिजन ट्रान्सपोर्टच्या वेळेस सांगितलेले आणि या ठिकाणी मग हे जे हिमोग्लोबिन जे आहे की त्याच्यामध्ये क्लोराइड जे आहे तर ते शिफ्ट होताना पाहायला मिळतात म्हणून त्याला क्लोराइड शिफ्ट असं म्हणलेले किंवा त्यालाच हेम्बर्ग फिनॉमिनॉन असं म्हणायचं इथं लक्षात हेम्बर्ग फिनॉमिनॉन म्हणजेच काय तर तो फिनॉमिनॉन जो आहे तर ते हेम्बर्ग नावाचा जो सायंटिस्ट आहे तर त्याने ते शोधून काढला म्हणून त्याला हेम्बर्ग फिनॉमिनॉन असं म्हणायचं किंवा त्यालाच क्लोराइड शिफ्ट असं म्हणायचं क्लोरीन आयन जे आहेत तर ते प्लाझ्मा मधून या आरबीसी मध्ये असणारं जनरली हे Hb जे आहे तर त्याच्यामध्ये ते शिफ्ट होताना पाहायला मिळतं आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो सो दॅट इज कॉल्ड ॲज दी HbC किंवा त्याला सॉरी क्लोराइड शिफ्ट किंवा हेम्बर्ग फिनॉमिनॉन असं म्हणलं आहे आलं लक्षात हा दुसरा त्या ठिकाणी असणारा CO2 ट्रान्सपोर्टचा मार्ग आहे तो म्हणजेच बायकार्बोनेट आहे इथं लक्षात पहिला आपण सांगितला बाय द प्लाझ्मा इनसोल्युबल फॉर्म अगदी 7% एवढं थोड्या अमाउंट मध्ये CO2 जो आहे तर तो ट्रान्सपोर्ट होताना पाहायला मिळतो टिश्यू मध्ये तयार झालेला CO2 जो आहे तर तो प्लाझ्मा मध्ये जातो तो वॉटरशी कंबाईन होतो आणि त्याचं रूपांतर हे त्या ठिकाणी असणारे कार्बोनिक ऍसिड जे आहे H2CO3 याच्याशी होताना पाहायला मिळतं ठीक आहे त्याच्यानंतर आपण दुसरा मार्ग सांगितला बायकार्बोनेट आयन्स त्याच्यामध्ये आपण सांगितलं की ब्लड सेल जे आहेत तर त्या ब्लड सेल मध्ये आरबीसी जे आहे तर त्या आरबीसी मध्ये आपल्याला महत्त्वाचं जे एन्झाईम जे आहे त्याला आपण त्या ठिकाणी कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम असं म्हणतो की ज्याच्यामध्ये झिंक जे आहे तर ते प्रेझेंट असलेलं पाहायला मिळतं त्या एन्झाईमच्या सहाय्याने त्या ठिकाणी रिॲक्शन होताना पाहायला मिळते टिश्यू मधला जो कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो आरबीसी मध्ये जातो तो वॉटरशी कंबाईन होतो इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेट which is the zinc containing enzyme and to form the bicarbonate ions to form the carbonic acid तयार होतं आणि परत ते अनस्टेबल कंपाऊंड आहे त्याच्यामुळे ते डिसोसिएट होतं आणि त्याच्यापासून बायकार्बोनेट आयन तयार होतात आणि H आयन तयार होतात H आयन मुळे त्या ठिकाणी H आयन कॉन्सन्ट्रेशन
प्लस मधलं वाढतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी पीएच जो आहे तर तो पीएच इम्बॅलन्स होताना पाहायला मिळतो. मग ते एचआयएन्स जे आहेत की या ठिकाणी एचबी जे आहे तर त्याच्याशी कंबाईन होतात आणि त्याचं रूपांतर एचएचबी जे आहे त्याला आपण त्या ठिकाणी डिऑक्सिजनेटेड आरबीसी किंवा एचबी असं आपण म्हणू शकतो की जे परत ऑक्सिजनसाठी त्या ठिकाणी जाणार आहे. तर लक्षात तर ती दुसरी स्टेप आहे. त्याचबरोबर अजून आपण हे सांगितलं की प्लाझ्मामध्ये असणारे सोडियम आयन्स असतील किंवा पोटॅशियम आयन्स असतील तर ते बायकार्बोनेट आयन्सशी कंबाईन होतात आणि त्याच्यापासून सोडियम बायकार्बोनेट किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट जे आहे तर ते तयार होतं आणि त्याद्वारे ब्लड मधला पीएच जो आहे एच आय एन आणि त्याचबरोबर हे जे दोन सॉल्ट जे आहेत सोडियम आणि पोटॅशियम या दोन्हीद्वारे त्या ठिकाणी पीएच जो आहे तर तो मेंटेन केला जातो. आणि त्याचबरोबर हा CO2 जो आहे तर तो CO2 मग त्या ठिकाणी HCO3 जो आहे तर तो शिफ्ट होताना तो त्या ठिकाणी अल्व्हिओलस मध्ये जाईल आणि अल्व्हिओलस मध्ये परत तो डिसोसिएट होतो आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साइड जो आहे तर तो बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. तर ही जी दुसरी स्टेप आहे तर त्याला आपण काय म्हणतो दॅट इज कॉल्ड एज द बायकार्बोनेट आयन transport of CO2 through the bicarbonate ion. So the rate of transport of CO2 through the bicarbonate ion which is about 70%. म्हणजे जास्तीत जास्त बायकार्बोनेट आयनच्या स्वरूपामध्ये CO2 जो आहे तर तो ट्रान्सपोर्ट होताना पाहायला जातो. आणि तिसरा जो प्रकार आहे तर तो बाय आरबीसी किंवा ज्याला आपण रेड ब्लड कॉर्पस्कल्स असं म्हणतो तर त्याच्या थ्रू हा CO2 जो आहे तर ट्रान्सपोर्ट होताना पाहायला मिळतो. त्याचं जे पर्सेंटेज आहे तर ते 23% असलेलं पाहायला मिळतं. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा HB जो आहे which combines with the CO2 to form the HbCO2. HbCO2 जो आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कॉम्बिनेशन होईल आणि हा HbCO2 जो आहे की जो अल्व्हिओलस मध्ये जाईल आणि अल्व्हिओलस म्हणजे आपण सांगितलं की असं सॅक लाइक स्ट्रक्चर जे आहे की ज्याच्या सभोवताली कॅपिलरीचं नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यातून आपण सांगितलं अल्व्हिओलर मेम्ब्रेन आणि त्याचबरोबर कॅपिलर मेम्ब्रेन जे आहे तर त्याच्या थ्रू त्या ठिकाणी रेस्पिरेटरी मेम्ब्रेन तयार होते आणि त्याद्वारे अल्व्हिओलस मध्ये डिफ्युजन प्रोसेस थ्रू कार्बन डायऑक्साइड असेल तर तो आतमध्ये जातो. कारण का तर या ठिकाणी बघा हे जे अल्व्हिओलस जो आहे तर अल्व्हिओलस मधलं पार्शियल प्रेशर CO2 जे आहे तर ते कमी आहे आणि त्याचबरोबर हे ब्लड कॅपिलरी मध्ये असणारं CO2 चं जे त्या ठिकाणी असणारं पार्शियल प्रेशर जे आहे तर ते जास्त आहे कारण टिश्यू लेवलला CO2 जास्त प्रमाणात तयार होतो आणि तो तयार झालेला आपल्याला बाहेर आपल्या शरीराच्या टाकायचा आहे कारण तो अनवॉन्टेड आहे आणि म्हणून मग तिथला अल्व्हिओलस मधलं CO2 चं पार्शियल प्रेशर कमी असल्यामुळे तो डिफ्यूज होतो आणि नंतर मग एक्सेलेशन प्रोसेसद्वारे CO2 जो आहे तर तो बाहेर फेकला जातो. आणि ज्यावेळेस इनहेलेशन होतं त्यावेळेस ऑक्सिजन जो आहे तर तो अल्व्हिओलस मध्ये येतो एअर बरोबर आणि तो ऑक्सिजन जो आहे HbC कंबाईन होऊन त्याचं रूपांतर ऑक्सिहिमोग्लोबिन मध्ये होतं आणि तो परत त्या ठिकाणी टिश्यू मध्ये येताना पाहायला मिळतो. आलं लक्षात. तर ही जी प्रोसेस आहे तर त्याला म्हणायचं ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 थ्रू दी different free ways, that is nothing but by the plasma which is about 7%, by bicarbonate ion which is about 70% and by RBC which is about 23%. ठीक है. Now we want to study the fourth step in the internal respiration, so that is nothing but the cellular respiration. आता बघा याच्यामध्ये चौथी जी स्टेप आहे आपण सांगितलं मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन जे आहे तर त्याच्या 4 स्टेप आहेत. एक आहे ब्रीदिंग, दुसरी आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन, तिसरी इंटरनल रेस्पिरेशन आणि चौथी जी आहे तर ती म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन. आता आपण तिसरी स्टेप जी आहे इंटरनल रेस्पिरेशन त्याच्यामध्ये CO2 ट्रान्सफर 3 प्रकारे कसा होतो हे शिकलो. त्याच्यानंतर आता आपल्याला सेल्युलर रेस्पिरेशन कसं होतं ही जी चौथी स्टेप आहे तर त्याचा या ठिकाणी स्टडी करायचा आहे. याच्यामध्ये बघा सेल्युलर रेस्पिरेशन जे आहे तर ते 2 स्टेप मध्ये होतं. एक आहे ऑक्सिडेशन आणि दुसरा आहे फोटोफॉस्फोरायलेशन. आता बघा ऑक्सिडेशन म्हणजे काय. ऑक्सिडेशन इज नथिंग बट द ब्रेकडाउन ऑफ द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल इनटू द सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स टू रिलीज द हीट एनर्जी. हीट एनर्जी रिलीज करण्यासाठी कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूड मटेरियल जे आहे किंवा कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जे आहेत तर त्याचं कन्व्हर्शन हे ब्रेकडाउन करून त्याचं कन्व्हर्शन हे सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स मध्ये तयार करण्याची जी प्रोसेस आहे तर त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. आणि हे कशासाठी होणार आहे टू रिलीज दी हीट एनर्जी. हीट एनर्जी जी आहे तर ती रिलीज करण्यासाठी आपण रेस्पिरेशनची ज्यावेळेस डेफिनेशन पाहिली तर त्यावेळेस आपण सांगितलं इट इज द वन ऑफ द प्रोसेस इन विच दी कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूड मटेरियल विच आर ब्रोकन डाऊन टू रिलीज दी एनर्जी. एनर्जी रिलीज करण्यासाठी
त्या ठिकाणी त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ब्रेकडाऊन होताना पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये बघा कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणून या ठिकाणी आपण ग्लुकोजचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. ग्लुकोजचा जर मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिला तर तो आहे C6H12O6. तो जो आहे ग्लुकोज तर तो ऑक्सिजनची कंबाईन होतो आणि त्याचं रूपांतर हे या ठिकाणी CO2 आणि वॉटर जे आहे तर त्याच्यामध्ये होताना पाहायला मिळतं. आणि त्यावेळेस एका ग्लुकोज मॉलिक्यूलद्वारे 686 किलो कॅलरी एनर्जी आहे तर ती रिलीज केली जाते. ही रिलीज झालेली एनर्जी जी आहे तर ती सेल किंवा टिश्यूद्वारे यूज केली जाणार आहे. येत्या लक्षात ऑक्सिडेशन म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स इनटू द सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स टू रिलीज दी एनर्जी. म्हणजे एनर्जी रिलीज करण्यासाठी कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं रूपांतर सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्युलमध्ये करण्याची जी प्रोसेस आहे तर त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. याच्यामध्ये कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल म्हणून आपण या ठिकाणी ग्लुकोज घेतलेलं आहे आणि या ग्लुकोज ऑक्सिजनची कंबाईन होऊन त्याचं ब्रेकडाऊन होऊन किंवा त्याचं त्या ठिकाणी रिॲक्शन होऊन कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर जे आहे तर ते फॉर्म होतं आणि त्याच वेळेस 686 किलो कॅलरी एवढी एनर्जी जी आहे तर ती रिलीज केली जाते की जी सेलद्वारे यूज केली जाणार आहे. आता दुसरी स्टेप जी आहे तर ते म्हणजे फोटोफॉस्फोरायलेशन. आणि हे फोटोफॉस्फोरायलेशन जे आहे तर ते म्हणजेच काय ट्रॅपिंग ऑफ हीट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हाय एनर्जी बाउंड कंपाऊंड दॅट इज ATP. म्हणजे ATP तयार करण्याची जी प्रोसेस आहे तर त्याला आपण फॉस्फोरायलेशन असं म्हणलेलं आहे, ॲडिशन ऑफ फॉस्फेट. याच्यामध्ये बघा ADP जो आहे ज्याला आपण ॲडिनोसिन डायफॉस्फेट असं म्हणतो त्याच्याशी एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट जो आहे तर तो कंबाईन होतो आणि तो कंबाईन होण्यासाठी साधारणतः ही जी 686 किलो कॅलरी एवढी एनर्जी तयार झालेली आहे एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून तर त्याच्यामधली साधारणतः 7.3 किलो कॅलरी एनर्जी जी आहे तर ती ADP जो आहे तर इनऑर्गॅनिक फॉस्फेटची कंबाईन होण्यासाठी त्या ठिकाणी वापरली जाते आणि त्याच्यापासून एक ATP मॉलिक्यूल जो आहे तर तो तयार होतो. आणि मग एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून साधारणतः 38 ATP मॉलिक्यूल जे आहेत तर ते तयार होतात आणि ते एनर्जीच्या स्वरूपात त्या ठिकाणी वापरले जातात. आपण ज्यावेळेस मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर शिकलो 11वी मध्ये तर त्याच्यावेळेस आपण सांगितलं होतं बघा मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड एज द पॉवर हाऊस ऑफ सेल. का म्हणायचं तर त्या ठिकाणी एनर्जी जी आहे तर ती ATPच्या स्वरूपामध्ये स्टोअर करून ठेवली जाते. तर ती ही जी ATP तयार होण्याची प्रोसेस आहे की जे सेल्युलर लेवलला होतं म्हणून त्याला सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणायचं. आलं लक्षात. तर या ठिकाणी आपण जो मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन हा जो पॉईंट जो आहे तर तो त्या ठिकाणी कव्हर करतोय. म्हणजेच त्याच्यामध्ये आपण सांगितलं ब्रीदिंग आहे, त्याच्यानंतर इंटरनल रेस्पिरेशन आहे, एक्सटर्नल रेस्पिरेशन आहे. पहिल्यांदा एक्सटर्नल रेस्पिरेशन, त्याच्यानंतर इंटरनल रेस्पिरेशन आणि त्याच्यानंतर सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजेच ज्यावेळेस ब्रीदिंग होते तर त्या ब्रीदिंगमध्ये लंग्सद्वारे लंग्समध्ये असणाऱ्या अल्व्हिओलामध्ये ऑक्सिजन येतो, तो सिंपल डिफ्युजन प्रोसेसद्वारे ब्लडमध्ये मिक्स होतो, ब्लडमधून तो परत टिश्यूमध्ये जातो आणि तो त्या ठिकाणी वापरला जातो ऑक्सिडेशन प्रोसेससाठी. आणि त्याच्यानंतर तो त्या ठिकाणी एनर्जी रिलीज करतो आणि रिलीज होत असताना हा कार्बन डायऑक्साईड जो तयार झालेला आहे हा तयार झालेला कार्बन डायऑक्साईड परत सेलमधून हा ब्लडमध्ये मिक्स होतो. त्याच्या 3 स्टेप आपण पाहिल्या, तो कसा कसा त्या ठिकाणी म्हणजे प्लाझ्मा थ्रू मिक्स होतो, त्याच्यानंतर बायकार्बोनेट आयनच्या स्वरूपात तो मिक्स होऊन बाहेर पडतो, त्याच्यानंतर RBC जे आहेत तर त्याच्या थ्रू बाहेर पडतो. आणि या सर्व 4 स्टेपद्वारे रेस्पिरेशन प्रोसेस जी आहे तर ती पूर्ण होते. म्हणून त्याला आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन असं म्हणायचं. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचा भाग जो आहे रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेटरी ऍक्टिव्हिटी किंवा रेस्पिरेशन कशा प्रकारे रेग्युलेट केलं जातं तर त्याचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला आपण रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन हा पॉईंट पाहणार आहोत. थँक्यू.